हाय, मी नीतू. तर आज मी बनवलेली आहे फणसाच्या बियाची भाजी, जी की एकच नंबर लागते आणि या पद्धतीने केली ना अजूनच छान. तर मसाला बिलकुल वाटलेला नाहीये. एकदम घाईघाईमध्ये जर करत असाल तरी सुद्धा मस्त अशी भाजी तयार होते. तर चला बनवू. त्यासाठी मी इथे फणसाच्या बिया घेतल्या. त्या स्वच्छ धुवून चांगल्या घेतलेल्या आहेत. त्या टाकल्या कुकरमध्ये आणि कुकरमध्ये थोडंसं लागलं तसं पाणी टाकायचं. अगदी बुडेल आणि थोडंसं वरती असं आणि थोडंसं मीठ टाकून याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या हाय फ्लेम वरती. आता 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि बघू शकता मस्त अशा फणसाच्या बिया शिजल्या. चाकू टाकून बघितला आणि सोलपट त्याचे वरती सुद्धा आलेले आहे थोडेफार आणि हे बघा अशा प्रकारे काढून बघायचं तर लगेच निघते. आणि याचे आता आपण थंड करून घेऊ याला पहिल्यांदा, कारण गरम गरम काढल्या जाणार नाही. आणि आता याला मी अर्धे चिरे करते म्हणजे अजून पटकन काढल्या जाईल. तर हे बघा एकदम इझिली निघत आहे छिलके याचे. तर या पद्धतीने फक्त थंड होऊ द्या, गरम गरम बियाचं काढता येणार नाही आपल्याला. आणि हे बघा एक दाबून सुद्धा दाखवते, पटकन अशी दबल्या जात आहे. म्हणजे चांगली शिजल्या गेलेली आहे. 2 शिट्ट्या घ्या किंवा वाटलं तर नाही शिजली तर एक शिट्ट्या एक्स्ट्रा घ्या. तर इथे आता तडका देऊन देऊ. त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये जिरं, कढीपत्ता आणि कांदा टाकला बारीक चिरलेला. एक मीडियम साईजचा कांदा आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आणि हलकासा परतून झाला की मग टाकलं त्यामध्ये हिंग. आणि हे बघा छान असा गुलाबीसर आलेला आहे. थोडा असा हे झाला, श्रिंक झालाय. एकदम लालसर नाही करायचं आपल्याला. नंतर कांदा 1 ते 2 मिनिटं परतून झाला की त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली. नंतर त्यामध्ये टाकले मसाले जे पण आपल्याला लागतात. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर, 2 चमचे तिखट आपल्या अंदाजानुसार तुम्ही इथे टाकू शकता. नंतर इथे चवीनुसार मीठ आणि हे चांगलं परतून घ्यायचं. पहिल्यांदा 1 मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी टाकलं. थंड पाणी नका टाकू. रस्स्याच्या भाजीमध्ये कधी पण गरम पाण्याचाच वापर करा. आणि थोडंसं पाणी टाकून चांगलं शिजवून घेतलं. नंतर त्यामध्ये टाकले टोमॅटो आणि टोमॅटो चांगले परतून घेतले. आता गॅसची फ्लेम इथे मी लो टू मीडियमचे असे जवळपास ठेवलेली आहे. आता इथे टोमॅटो चांगले गलगल शिजण्यासाठी इथे थोडंसं पुन्हा गरम पाणी टाकलं आणि चांगलं शिजू दिलं झाकण लावून. आता आपण मसाला वाटलेला नाहीये, त्यासाठी ही पद्धत नक्की वापरा. टोमॅटो, कांदा हे चांगलं गलगल शिजलं पाहिजे, तेव्हाच भाजीला छान अशी ग्रेव्ही येईल. मसाला न वाटता करत आहो म्हणून. आता हे बघा टोमॅटो छान असे शिजल्या गेलेले आहेत आणि हलकेसे चमच्याने स्मॅश करून घ्यायचे. तुम्ही बघू शकत असाल. हा हा हा, काय मस्त दिसत आहे ना. आणि इतका सुंदर सुगंध येत होता. तर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती पण टाका. अतिशय टेस्टी लागते भाजी. नंतर अगदी अजून थोडंसं पाणी टाकून चांगले टोमॅटो शिजून घेतले. जोपर्यंत टोमॅटो चांगले शिजत नाही तोपर्यंत आपल्याला बिया टाकायच्या नाहीये. थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं होतं, याच्या आधी तुम्हाला दिसलं असेल. आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेतलं. आता टोमॅटो चांगले शिजलेले आहेत, मसाला सुद्धा शिजलेला आहे. यामध्ये ज्या बिया होत्या आपण बॉईल करून घेतल्या, छिलके काढून घेतलेल्या होत्या, त्याचे तुकडे करून घेतले. तुम्हाला वाटते तसे करा. आणि नंतर मग याला चांगलं तेलामध्ये टाकून परतून घेतलं म्हणजे मसाल्यामध्ये. आणि पुन्हा झाकण लावून एखादी मिनिटाची वाफ दिली. तर त्यावर आता पाणी म्हणजे खाली पाणी टाकलं ताटावर झाकण ठेवून, म्हणजे खाली सुद्धा वाफेने शिजल्या जाईल आणि लागणार सुद्धा नाही आपली भाजी. आणि तेलामध्ये चांगल्या अशा बिया मुरल्या जातील. ह्या छोट्या छोट्या स्टेप्स आहे, या जर फॉलो केल्या ना एक नंबर भाजी होते. पुन्हा एखादी मिनिटं शिजवून घ्यायची. आता जे गरम पाणी ताटावर झालं होतं ते टाकून घेतलं. आणि तुम्हाला सांगते रस्स्याच्या भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करा. मसाल्यामध्ये टाकताना किंवा कशातही गरम पाणी टाका. भाजीला अजूनच टेस्ट येते चांगली. आता लागलं तसं पाणी टाकलेलं आहे. आता याला झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्यायचं. हे बघा मला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे होती. तुम्हाला जर थोडं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं कमी शिजवा. आणि हे बघा किंवा रस्सा जास्त सोडा, जे काही आहे. आणि हे बघा भाजी आपली रेडी आहे. एक नंबर लागते भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, गरमागरम. टिफिनवर सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. एकदम आपण रस्सा केलेला नाहीये खूप. टिफिनसाठी सुद्धा एक नंबर अशी भाजी आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.